नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी शाखा कला विषय समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा 2020-2021. गुण आहेत 80, वेळ 3 तास. या परीक्षेमध्ये येणारा अभ्यासक्रम आहे प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 3. आपली ही परीक्षा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी घेण्यात येत आहे. सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक व आकृती काढा. नवीन प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. चला तर मग पेपरला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 5. पहिलं विधान: 55% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या रिकामी जागा भागात आढळते. पर्याय पश्चिम, मध्य, दक्षिण. दुसरे विधान: सामाजिक असमानतेमुळे रिकामी जागा वाढीस लागते. पर्याय एकता, फुटीरता, एकजिन्सीपणा. तिसरे विधान: दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना रिकामी जागा म्हणत असत. पर्याय भिक्खू, भिक्खुनी, ऋषी. चौथं विधान: 4 पुरुषार्थ रिकामी जागा धर्मात सांगितले आहेत. पर्याय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन. पाचवं विधान: सेवा सदनाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. पर्याय राधाकांत देव, महात्मा गांधी, बेहरामजी मलबारी. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. हा 5 गुणासाठी परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जातो. प्रश्न पहिल्यामध्ये ब. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. गुण 5. पहिल्या जोड्यांचा गट अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत. जोड्या आहेत: भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद, धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद, जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद, प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद. आता या जोड्यांच्या गटामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला दुरुस्त करून उत्तरामध्ये लिहायची आहे. तर उत्तर लिहिताना कसं लिहायचं आहे, तर पहिले चुकीची जोडी नाव लिहून त्यासमोर चुकीची जोडी लिहायची आहे आणि दुरुस्त केलेली जोडी असं लिहून त्यासमोर दुरुस्त जोडी करून ती चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. दुसऱ्या जोड्यांचा गट अ गट आणि ब गटामध्ये जोड्या: राजमार्ग हिंदू धर्म, तीर्थकार जैन धर्म, सेंट थॉमस शीख धर्म, अष्टांग मार्ग बौद्ध धर्म. यामध्ये सुद्धा तसंच चुकीची जोडी आणि दुरुस्त केलेली जोडी असं लिहायचं आहे. तिसरा जोड्यांचा गट: विद्यार्थी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थ गृहस्थाश्रम, एकांतवासी निवृत्त होणे, वनाश्रम, सर्वसंग परित्याग संन्यासाश्रम. चौथा जोड्यांचा गट: अहुर मज्द ज्यू धर्म, वर्धमान महावीर जैन धर्म, गुरु नानक शीख धर्म, येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्म. आणि पाचवा जोड्यांचा गट अ गट आणि ब गटामध्ये जोड्या: मुंबई झोपडपट्टी, कोलकाता बस्ती, चेन्नई चेरी, जयपूर गंदी बस्ती. या प्रत्येक जोड्यांच्या गटामध्ये एक जोडी चुकीची आहे. उत्तरामध्ये चुकीची जोडी लिहायची आहे आणि त्याखाली दुरुस्त केलेली जोडी लिहायची आहे. अशा पद्धतीने प्रश्न पहिला ब परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न पहिला क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. खाली चौकटीत काही संज्ञा दिल्या आहेत, त्याखाली काही विधाने दिली आहेत. त्या विधानाला योग्य अशी संज्ञा त्या चौकटीतून ओळखून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत:
देवराई, समानतावाद, संत ज्ञानेश्वर, ब्राह्मो समाज, शहरी समुदाय. आणि दिलेली विधाने आहेत. अर्जित दर्जा, पहिलं विधान आहे अर्जित दर्जा. दुसरं विधान राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना. तिसरं विधान आदिवासी समुदायातील पवित्र वने. चौथं विधान पांढरपेशी गुन्हेगारीची उदाहरणे. आणि पाचवं विधान 13व्या शतकातील भक्ती आंदोलनाचे प्रणेते. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे. अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. गुण आहेत 5. खाली 5 विधाने दिली आहे. त्या विधानामध्ये एक शब्द आहे तो अधोरेखित आहे आणि अधोरेखित केलेला शब्द चुकीचा आहे. उत्तरामध्ये तो चुकीचा शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे. पहिलं विधान आहे निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला चेतनावाद असे म्हणतात. या विधानामध्ये चेतनावाद हा शब्द अधोरेखित केलेला आहे, म्हणजेच हा शब्द चुकीचा आहे. तो वगळून आपल्याला दुसरा शब्द लिहायचा आहे. दुसरं विधान सर्व धर्म समभाव भारताची एकतेची संकल्पना दर्शवते. विधानामध्ये एकतेची हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तिसरं विधान मध्ययुगीन काळात खानोखा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई. यामध्ये प्राथमिक शिक्षण हा अधोरेखित केलेला शब्द आहे. चौथं विधान अष्टांग मार्ग जैन धर्मात सांगितले जाते. जैन धर्म हा अधोरेखित केलेला शब्द आहे, म्हणजेच जैन धर्मात सांगितले जात नाही. तर उत्तरामध्ये दुसऱ्या कोणत्या धर्मात सांगितले जाते त्या धर्माचं नाव लिहायचं आहे. पाचवं विधान आदिवासींमध्ये हत्तीला वनाचा रक्षक मानतात. हत्ती हा अधोरेखित शब्द आहे, तो आपल्याला वगळून उत्तरामध्ये दुसऱ्या प्राण्याचं नाव लिहायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न पहिला ड अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 5 गुणासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, प्रश्न पहिला ब, प्रश्न पहिला क आणि प्रश्न पहिला ड हा 20 गुणासाठी येणारा प्रश्न आहे. हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. तर वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिताना आपल्याला पहिले प्रश्न क्रमांक टाकायचा आहे, उपप्रश्न टाकायचा आहे आणि जो प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, तो प्रश्न लिहायचा आहे आणि उत्तर लिहून उत्तराला व्यवस्थित अंडरलाईन करायची आहे, चौकोन करायचा आहे. आपण दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तर लिहिताना फक्त प्रश्न टाकतो, उपप्रश्न टाकतो आणि उत्तर लिहितो. परंतु वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना, प्रश्नाची उत्तर लिहिताना कधीच तसं करायचं नाही. फक्त उत्तर लिहायचं नाही. समजा या ठिकाणी विचारलं आहे आपल्याला आदिवासींमध्ये हत्तीला वनाचा रक्षक मानतात. या ठिकाणी आपण हत्तीच्या जागेवर दुसऱ्या प्राण्याचे नाव लिहून उत्तर कंप्लीट करायचं नाही, तर पहिले आपण पूर्ण विधानामध्ये आपल्याला उत्तर लिहायला हवे. आदिवासींमध्ये जे काही उत्तर असेल ते आणि वनाचा रक्षक मानतात, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण विधानामध्ये, पूर्ण वाक्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात. आपण जर एका शब्दात उत्तर लिहिलं तर चेक करणाऱ्याला ते अवघड जाते आणि त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होऊ शकतो. म्हणून काळजीपूर्वक सराव पेपर असू द्या किंवा बोर्डाची परीक्षा असू द्या, आपण वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना, त्याचे उत्तर लिहिताना परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ पहिले प्रश्न लिहा आणि त्यानंतर त्याचे उत्तर लिहा. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. कोणत्याही 2, गुण आहेत 8. प्रश्नामध्ये 3 टिपा लिहून दिल्या आहेत, त्यापैकी आपल्याला 2 लिहायचे आहेत, गुण आहेत 8. म्हणजेच एक टिप लिहिण्यासाठी 4 गुण आहेत. पहिली टिप आहे पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था. आता 4 गुण असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोडे सविस्तर लिहावं लागेल. पूर्ण 1 पेज भरून किंवा त्यापेक्षा थोडं जास्त उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. दुसरी टिप आहे विविधतेतील एकतेचे महत्त्व. आणि तिसरी टिप आहे शहरी समुदायाची वैशिष्ट्ये. अशा प्रकारे प्रश्न दुसरा. टिपा लिहा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, गुण आहेत 12. म्हणजेच एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत. फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिले आहेत. पहिला प्रश्न ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शहरी अर्थव्यवस्था. दुसरा फरक स्पष्ट करा आहे पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ, यामध्ये स्त्रियांची स्थिती.
आता पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांची स्थिती कशी होती आणि उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांची स्थिती कशी होती हे आपल्याला फरक स्पष्ट करताना लिहायचं आहे. तिसरा फरक स्पष्ट करता आहे पारशी धर्म आणि इस्लाम धर्म. चौथा फरक स्पष्ट करा आहे बौद्ध धर्म, जैन धर्म. आणि शेवटचा फरक स्पष्ट करा आहे जातीयवाद आणि संप्रदायवाद. यापैकी आपल्याला 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. गुण आहेत 12, म्हणजे एक फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 4 गुण मिळतात. तर फरक स्पष्ट करताना आपल्याला जो फरक स्पष्ट करायचा आहे ते दोन्ही साईडला मुद्दे लिहायचे आहेत. व्यवस्थित तक्ता करायचा आहे, जसे की ग्रामीण अर्थव्यवस्था एका साईडने आणि शहरी अर्थव्यवस्था एका साईडने. आणि प्रत्येक मुद्द्याचे 4-4 मुद्दे लिहायचे आहे. व्यवस्थित त्यालाही तक्ते करायचे आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर लिहिल्यास आपल्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळू शकतात. प्रश्न 4. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणत्याही 2. गुण आहेत 8. म्हणजेच एक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 4 गुण आहेत. 4 गुण असल्यामुळे आपल्याला ही संकल्पना सविस्तर स्पष्ट करणे आवश्यक आहे. पहिली संकल्पना सामाजिक कायदे, दुसरी संकल्पना संप्रदायवाद आणि तिसरी संकल्पना आदिवासी कुल. अशा प्रकारे प्रश्न 4 संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न 5 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. गुण आहेत 4. आता संकल्पना चित्र पूर्ण करा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहावे लागते. संकल्पनेची उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे आदिम समुदायाशी सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे. हे मध्ये एका चौकोनमध्ये लिहून दिलं आहे आणि त्यासमोर छोटे छोटे चौकोन दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला आदिम समुदायाचे सांस्कृतिक संपर्क येण्याची कारणे लिहायची आहेत. अशा प्रकारे प्रश्न 5 अ 4 मार्कासाठी विचारला जाणारा हा प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे आणि हा पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळू शकतात. प्रश्न 5 ब खालील विधान चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. यामध्ये 3 प्रश्न दिले आहेत. त्यापैकी आपल्याला उत्तरामध्ये कोणतेही 2 लिहायचे आहेत. गुण आहेत 8. एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत. पहिला प्रश्न आहे अलीकडील काळामध्ये जाती व्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव का बदलत आहे. अलीकडील काळामध्ये जाती व्यवस्थेचा पारंपरिक प्रभाव का बदलत आहे हे विधान चूक की बरोबर ते लिहायचं आहे. चूक असेल तर त्याची कारणे लिहायची आहेत आणि बरोबर असेल तर त्याची कारणे लिहायची आहेत. दुसरे विधान वसाहतवाद्यांच्या कायद्याचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पाडला. आणि तिसरे विधान आर्थिक असमानतेचा समाजावर परिणाम होत आहे. या प्रश्नांची उत्तर लिहिताना पहिले आपल्याला चूक की बरोबर लिहायचं आहे. चूक की बरोबर कसं लिहायचं आहे तर हे विधान चूक आहे किंवा हे विधान बरोबर आहे असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर त्या विधानाची 4 ते 5 कारणे लिहायची आहेत. चूक असेल तर चूक असल्याची कारणे लिहायची आहेत आणि बरोबर असेल तर बरोबर असल्याची कारणे लिहायची आहेत. प्रश्न 6 अ खालील उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये त्या उतार्यावर आधारित 2 ते 3 प्रश्न आपल्याला विचारले जातात. गुण असतात 6. उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तर लिहिण्यासाठी 6 गुण दिले जातात. तर आपल्या या पेपरमध्ये दिलेला उतारा आहे. हा उतारा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 111 वर सुद्धा आहे. आपल्या पुस्तकामध्ये हा उतारा आहे. तर त्या उतार्याचे वाचन बघा. भारतीय चित्रपटाचा प्रारंभ, प्रसार आणि जडणघडणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एकेकाळी मूक चित्रपट काढले जात. अशा चित्रपटात पडद्यावरचे चित्र पाहून प्रेक्षक चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे त्याचा अर्थ लावत असत. नंतरचा काळ दृकश्राव्य चित्रपटांचा होय. त्यानंतर कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आणि नंतर रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले. आर्थिकदृष्ट्या ज्यांना परवडते ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात. काही जण घरीच दूरदर्शनवर चित्रपट पाहतात. चित्रपटांच्या कथांनी सर्वांचे मनोरंजन होते. चित्रपटातून कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोचवली जातात. आता सगळेजण आंतरजालावर म्हणजेच इंटरनेट किंवा मोबाईल फोनवरही
चित्रपट पाहू शकतात. चित्रपटातून प्रेक्षकांना काही सुप्त अथवा थेट संदेश द्यायचे असतात. काहींच्या हे संदेश लक्षात येतात तर काहींच्या येत नाहीत. चित्रपटात भूमिका साकारण्याचे कसब असलेली नट व नटी याखेरीज चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यामध्ये अनेकांचा हातभार लागतो. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा, लेखक, रचनाकार, ध्वनिसंयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकांसाठी कलाकारांची निवड करणारे, संगीतकार इत्यादींचा समावेश असतो. असे अनेक पैलू अभ्यासण्यासाठी दृक समाजशास्त्र, जनसंप्रेषण, समाजशास्त्र आणि विपणन समाजशास्त्र असे विषय उपयुक्त ठरतात. माहितीचा स्रोत म्हणून आजही चित्रपटांची अनेकांगी भूमिका आहे. चित्रपट, कथा आणि चित्रपटाचे प्रकार वाढतच आहेत. आता चित्रपट केवळ ठराविक साच्याच्या प्रेमकथा किंवा लिंगभावात्मक साचेबद्ध प्रतिमा घेऊन केल्या जाणाऱ्या कथांपुरते मर्यादित नाहीत. चित्रपटांमुळे एकीकडे मोठी उलथापालथ होऊ शकते किंवा नव्या विषयावर रुचीही निर्माण होऊ शकते. आता चित्रपटांच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भर पडली आहे. त्यामुळे विविध विषयांवर चित्रपट निघत असल्याने अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आता या उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. 4 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न आहे, चित्रपट लोकांना कसे प्रभावित करू शकतात ते समजावून सांगा. दुसरा प्रश्न, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या महत्त्वावर चर्चा करा. म्हणजे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट यांचे काय महत्त्व आहे ते आपल्याला सविस्तर लिहायचे आहे. तिसरा प्रश्न, चित्रपट निर्मितीमधील महत्त्वाच्या पैलूविषयी सांगा. आणि चौथा प्रश्न, दृश्य समाजशास्त्र चित्रपटाशी संबंधित आहे असे आपल्याला वाटते काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या उतार्याला अनुसरून लिहायचे आहे. म्हणजेच या प्रश्नाची उत्तर या उतार्यातच आहेत, परंतु थोड्याफार फरकाने. जसंच्या तसं उत्तर उतार्यामध्ये पाहून लिहायचं नाही, तर थोडंफार आपल्या मनाने लिहिलं तरी चालेल, परंतु उतार्याला अनुसरून. 6 गुण्यासाठी हा उतार्यावर आधारित प्रश्न आपल्याला येतो. प्रश्न 6वा ब, कोणत्याही एका विधानावर आपले मत नोंदवा. यामध्ये 2 प्रश्न दिले आहेत, त्यापैकी आपल्याला 1 लिहायचे आहे. गुण आहेत 4. तर पहिला प्रश्न आहे, खेळामधील सहभाग राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारे उपयुक्त ठरेल. आता या प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्वतःच्या मनाने आपल्याला काय वाटते ते लिहायचं आहे. प्रत्येकाचं या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळे येऊ शकते. आपण जर चांगल्या प्रकारे लिहिलं तर आपल्याला चांगले गुण मिळतात. दुसरा प्रश्न, जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. खरंच तुम्हाला वाटते का या धर्मामुळे आशा निर्माण झाली? जर ज्यांना वाटत असेल झाली तर त्यांनी त्याविषयी आपले मत नोंदवायचे आहे. कोणाला नाही वाटत असेल तर त्यांनी त्या पद्धतीने आपलं उत्तर लिहिलं तरी चालेल. आपल्याला गुण मिळू शकतात. यामध्ये प्रश्नाचे नावच आहे आपले मत नोंदवा. आपण पुस्तकाचे, पाठांचे, प्रकरणाचे वाचन केलेले आहे, स्वाध्याय अभ्यासला आहे, त्याला अनुसरून आपण आपले मत नोंदवायचे आहे. प्रश्न 7वा, कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्नाचे उत्तर हे कमीत कमी 150 शब्द लिहायचे आहे. 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला पेपरमध्ये लिहायचे आहे. गुण आहेत 10. 10 गुण असल्यामुळे निश्चितच आपल्याला उत्तर सविस्तर लिहिणे आवश्यक आहे. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे, उत्तर हे मुद्देसूद लिहायचे आहे आणि शेवटी थोडक्यात समारोप लिहायचा आहे. प्रश्नाला 10 गुण असल्यामुळे आपल्याला प्रस्तावना आणि समारोप असे 2 मुद्दे आणि उत्तराची 7 ते 8 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. प्रश्न आहे, पारंपरिक समाज रूढी, परंपरा आणि श्रद्धांना अनुसरून वागणारा असतो. वरील विधान कुटुंब अथवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भाने उदाहरणे देऊन स्पष्ट करा. पारंपरिक समाजात बदल घडवून आणण्याच्या 3 मार्गांवर चर्चा करा. दुसरा प्रश्न, तुमच्या मते एकता म्हणजे काय? एकतेला बाधक अशा कोणत्याही 3 घटकांची चर्चा करा.
एकता वाढविण्यासाठी नागरी आणि आदिवासी लोक एकमेकांना सहकार्य करू शकतील अशा कुठल्याही 2 उपायांचे वर्णन करा. तुमचे मुद्दे सोदाहरण स्पष्ट करा. अशा प्रकारे सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो. या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहिणे, कमीत कमी 3 ते 4 पेज उत्तर लिहिणे अपेक्षित राहते. उत्तर भरपूर लिहायचं आहे, परंतु प्रश्नाला अनुसरूनच लिहायचं आहे. अशा प्रकारे वर्ग 12वी शाखा कला विषय समाजशास्त्र या विषयाचा प्रथम सत्र पेपर 2020-2021 मधला आपण बघितला आहे. हा पेपर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी घेतला जात आहे. अशाच प्रकारचे सराव पेपर, प्रथम सत्र परीक्षा, स्वाध्याय, निबंध, घटक चाचणी या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. शिवाय अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.